काय बाबा नाव तुमचं? माझं नाव अंशू तुकाराम पोखरकर. किती वय तुमचं? माझी आहे 95 वय. हा, काय प्रश्न आहे तुमचा? माझा प्रश्न असा आहे हा. का आमची अडचण आहे ही सरकारने दूर करायला पाहिजे. आम्ही माझी वय 95 आहे, तशी आम्ही रस्ता वागत होतो त्यांठ्यानी. गाडं बैल जात होतं, दाणं घेऊन जात होतं आम्ही त्यांठ्यानी, खालीवर खालीवर. यांनी आता 30 वर्षाच्या आतमध्ये हे बंगलं बांधलं आणि यांनी रस्ता बंद करून टाकलाय. समजा वड्यापर्यंत त्यांनी तार लावून आम्हाला जायचं कुठून, यायचं कुठून, काय करायचं काय सांगा. लोक रे आणि महादू दगडू बोराडे यांनी दोघांनी रस्ता बंद करून ठेवलेला आहे. मध्ये इथून मागे रस्ता चालू होता. मी त्या टायमाला भिताड घालायला आला तेव्हा मला काय म्हणलं, माझी नुकसान होती. म्हणजे याची किती नुकसान होती तेव्हा त्यांनी भिताड घातले त्या टायमाला. आता भिताड घालू नको म्हणलं, आम्हाला जायला रस्ता पाहिजे. नाही म्हणतो माझ्या वावरातून जा. मग यांनी रस्ता वावरातून काढून द्यायला पाहिजे ना. आता का नको मला त्याच आई मला सांगितलं का मी वावरातून रस्ता जातो माझ्या वावरातून. हा, मग आम्ही आज 4 वर्ष गावामध्ये लोळतोय. हा, आम्ही कुणकुण यायचं, कुणकुण जायचं, वड्यातून जायचं, इकडे साप, इकडे वाघ, इकडे हे कसं काय वागायचं आम्ही पिंपळ गावामध्ये. हा, ग्रामपंचायत काही हिसाब त्याचा घेत नाही, सरपंच येत नाही, कोण नाही येत. अरे काय धंदा हा. हा समजा आम्हाला फार नको आला ह्या पिंपळ गावामध्ये राहायला. समजी जमीन घ्या आमची तुम्हाला, आम्ही जातो इथून निघून. काय जरूर नाही आम्हाला त्या जमीनची फीची. कुठे पोट भरू 4 आणि धंद्यांनी काय करायचं यार. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, आज देतो तारीख, उद्या देतो तारीख, उद्या देतो रस्ता. हे काय नाटक आहेत. हा, काय आम्ही चोऱ्या केलं कोणच्या इथं आणि इथं येऊन बसलोय आम्ही. आम्हाला आहे का नाही काय पोट पाणी. हा, यायला नाही, कबूल नाही, रस्ता देती नाही, काही नाही. सरपंच नाही गावामध्ये, मी असं समजा इकडला तिकडं कोणी काही त्याचा हिसाब करते नाही. काय करायचं आम्ही. हा बिचारा 4 दिवस इथं बस पागाय. हा, तो काय त्याने आपल्या उपकार करायचं कावर. हा, सांगा बरं. बस एवढी माझी विनंती आहे. त्याने रस्ता आमचा मोकळा करून द्यायचा, हीच मेहरबानी सरकारला. नाही रस्ता झाला तर इथं प्राण देईन माझा आजच्या आज. हा, आमचा रस्ता मोकळा व्हायला पाहिजे. बस दुसरं काही म्हणणं नाही माझं. चोरी नाही, लाभणी नाही, काय नाही बाबा. बस समाधान. होता विचार कोणी आले का बाहेर लग्नाला. हा, त्या टायमा पण मी वागत तिथं आणि हा रस्ता बंद. 30 वर्षाच्या आतमध्ये बंगलं बांधत आणि रस्ता बंद करून टाक. आम करूची कायदा झाला. काय करायचं म्हाताऱ्या माणसाने, यायचं जायचं कुणी कुण. हा, 4 वर्ष गाळामध्ये लोळते. आज 4 वर्ष जागा नाही, पारतारा कंपाऊंड चौकून कंपाऊंड टाकलं. अरे काय याला तिथे कुणी उराडा घेऊन जाणार आहे का काही, का संघ नेणार आहे का, आणलं का काही नेणार आहे. पण नाही, लेकरा बाळांचा तुमचं ज्या ही लोक एवढी 4 दिवस तळतळा करतात. त्याची किंमत नाही, सरकारला बी किंमत नाही, गावाला किंमत नाही, कोणाला किंमत नाही. येडी येऊन बसल्या तर आपली जा घरी ये दारी. हा, काय आहे का त्याचा धंदा. सरकारने जरी डोळं उडायला पाहिजे ना का नाही. काय येऊन बसले बा, काय आहे काय नाही, काय विचारायला नाही का बोल कोणी. हा, हे खुर्च्या कोणी दिल्या, आम्हीच दिल्यात ना का. ते आले होते बा खुर्च्यावर बसायला पाहिजे. याला मोर कर, त्याला मोर कर. आणि तुम्ही आमचा एवढं वनवास चालवलं का आजीच्या पलीकडं. असा धंदा नाही खोटा बाबा. आम्ही काय चोऱ्या नाही केला, कुठं बोचकाडा नाही कोणता आम्ही तिथे. मग रस्ता खुला करून द्या आमच्या 4ही रस्ता खुला करून द्यावा, हीच माझी मेहरबानी. बस.